आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो। धनंजय मुंडे या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माजुरेपणामुळे यांनी यांची पत कमी करून घेतली। हे फक्त मुठभर आहेत, यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही। फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही। संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा। आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे। तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत। पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे। तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय, तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे। आणि मराठ्यांनाही सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली, आपल्याला हटून चालणार नाहीये। सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा। मागे जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे। माझा विचार मी नाही करत, मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो, मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही। मी मरायला भेट नाही, तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही, पण लढायचं शिका। काळ धावून आलाय, त्या काळाला संपवायचं असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही। यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत, फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत। जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे। त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय, याच्यात ओबीसीचा काय समान, आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान, तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय। संतोष भैयाला न्याय मागायचा नाही का? ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय, त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही, वंजाऱ्याला बोललो का, कोणत्या धनगराला बोललो का, दलित मुस्लिमांना बोललो का, मायक्रो ओबीसीला बोललो का, गुंडाला बोलायचं नाही का? कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे? आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो। धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कोणी मेल्यावर किंवा कोणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नासके गुंड गोळा करून धनंजय देशमुखला धमकी देतायत। तुम्ही जाळात हात घालू नका, मराठे जाळे होर पळतान बर का, माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय। सहन होईल तर होईल, जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे। माझा नाविलाज आहे, मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना
कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या, मी न्याय घेतल्याशिवाय मग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्यावेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रतिमोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा, बेसावध राहू नका. काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत, यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हातानं यांच्या माधुर्यपणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असाच जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदरच जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो. मनोज जरांगे, तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीला जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्यानी सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटलाच मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का, ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय.